Hello everyone, welcome to RMS Tutorials. In the previous lecture, we have seen unit number 2 of MIC course, which is microprocessing course, which was Art of Assembly Language. In that, we have seen the steps of developing the ALP language, also the tools for ALP programming and the directives. In this unit number 5, we are going to study the concept which is procedure and macro. Okay. सो हा टोटल आपला किती मार्क्सचा चॅप्टर आहे आपल्याला येस इट इज लाईक 10 मार्क्सचा आपला तो चॅप्टर आहे. आपण ह्याच्यातमध्ये एकदम डेप्थमध्ये आपण जाणार नाही आहोत. आपण फक्त ते कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत की प्रोसिजर म्हणजे काय आणि मायक्रो म्हणजे काय. ह्याच्यामध्ये या दोघांमध्ये काहीतरी एक मायन्यूट डिफरन्स आहे, तो आपण समजून घेणार आहोत. ओके, लेट्स गो टू आवर PPT अँड जस्ट स्टार्ट आवर स्लाइड्स. So yes, the unit number 5, which is procedure and macro. In this we are going to study what is procedure. So procedure म्हणजे काय, जेव्हा आपण प्रोग्राम लिहितो तेव्हा आपल्याला कधी कधी काही सेम इन्स्ट्रक्शन्स येतात रिपीटेडली. ओके, लाईक रजिस्टर्स किंवा मग स्टार्ट करायचं किंवा मग मूव्ह AX BX राईट, हे आपलं रिपीटेडली इन्स्ट्रक्शन्स येतात. तर ह्या इन्स्ट्रक्शन्सला परत लिहिणं किंवा मग त्याच्यामुळे आपली प्रोग्रामची साईज वाढणं, मेमरी स्पेस वाढणं, हे असे प्रॉब्लेम्स जर आपल्याला अवॉइड करायचे असेल तर आपण काय करतो, त्याचा एका प्रोग्रामचा आपण सेपरेट प्रोग्राम आपण किंवा काही इन्स्ट्रक्शन्स जर आपल्याला लिहायचे असतील तर ते आपण वेगळ्या सेपरेट प्रोग्राममध्ये लिहितो, त्याला आपण म्हणतो सब प्रोग्राम. ओके, आणि जेव्हा पण आपल्याला ते इन्स्ट्रक्शन्स लागणार असेल तर आपण फक्त त्या इन्स्ट्रक्शनला मेन प्रोग्राममध्ये कॉल करायचं. दॅट इज द होल थिंग ऑफ प्रोसिजर विच हेल्प्स अस टू सेव्स द मेमरी स्पेस. ऑल्सो इट लुक्स appropriate and sophisticated. A sub-program which is called from the main program to execute certain set of instruction is called as subroutine or procedure. म्हणजे प्रोसिजरला आपण सबरूटीन असेही आपण नाव देऊ शकतो. ओके, त्यानंतर आहे प्रोसिजर. प्रोसिजरचं सिंटॅक्स काय आहे, लाईक हाऊ टू डिक्लेअर प्रोसिजर आपण कसं, त्याचं सिंटॅक्स काय आहे किंवा कसं आपण डिक्लेअर करू शकतो. तर कुठल्याही प्रोसिजरचं आपण एखादं नाव घेतो राईट, आपल्याला एखादं नाव डिस्क्राईब करायचं आहे. हिअर वी हॅव गिवन नेम, ओके, ॲज अन एक्झाम्पल, आणि प्रॉक हे कीवर्ड आपल्याला यूज करायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला त्याला डिस्क्राईब करायचं आहे की ती नियर आहे की फार आहे. नियर आणि फार हे टाईप्स आहेत प्रॉकचे, जे मी नंतर तुम्हाला डिस्कस करेल. आणि मग आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये आपण इन्स्ट्रक्शन्स लिहिणार आहोत, स्टेटमेंट्स तिथं बिलॉंग करणार आहोत. आणि लास्टला आपण काय करणार आहोत, RET इन्स्ट्रक्शन आपण लिहिणार आहोत. RET इज नथिंग बट अ कीवर्ड विच रिटर्न्स द पास्ट मेमरी ॲड्रेस्ड ऑर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन टू कॉल द मेन प्रोग्राम. ओके, आणि लास्टला आपण काय करणार आहे, नेम ऑफ एंड ऑफ प्रोसिजर, नेम आणि एंड P करणार. जे इथं आपण स्टार्ट प्रॉक करतोय तिथे आपण एंड P करणार आहोत. दिस इज द ॲक्च्युअल डिक्लेअरिंग अँड सिंटॅक्स ऑफ प्रोसिजर. अँड देन दिस इज द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये काय आहे, डिले प्रॉक मूव्ह CX कॉमा काउंट. मग हे जे काय आहे ते आहेत आपले स्टेटमेंट्स किंवा इन्स्ट्रक्शन्स. डिले हे नाव दिलेलं आहे आपण प्रोसिजरला आणि प्रॉक आपण इथे लिहिलेलं आहे. लास्टला आपण काय केलं, RET रिटर्न करायला आपण ती इन्स्ट्रक्शन यूज केलेलं आहे, कॉल करण्यासाठी ते यूज केलेलं आहे. आणि लास्टला आपण अगेन प्रॉकचं नाव लिहून आपण त्याला एंड P केलेलं आहोत. दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्रोसिजर. ओके, देन वी हॅव RET इन्स्ट्रक्शन्स. RET इन्स्ट्रक्शन्स इज नथिंग बट जे आपण तिथं RET लिहितो ते काय आहे, 8086 मायक्रो प्रोसेसरमध्ये जेव्हा पण आपण एक्झिक्यूट करतो, ओके, तेव्हा आपण काय यूज करतो, कॉल इन्स्ट्रक्शन यूज करतो. पण इथे जेव्हा प्रोसिजरमध्ये काय यूज करतो आपण ते कॉल, की जेव्हा पण आपला प्रोग्राम आपण इन्स्ट्रक्शन्स लिहू, लास्टला त्याचं जे काय इन्स्ट्रक्शन असेल ते रिटर्न करायला स्टॅकला राईट, आणि मग एक्झिक्यूट व्हायला. तसंच इथे RET हे एंड ऑफ द प्रोसिजरमध्ये आपण लिहितो, जे काय करतं, ॲड्रेस कॉपी करतं आणि स्टॅकमध्ये स्टोअर करतं. ओके, आता मग स्टॅकमध्ये काय आहे, CP आहे, IP रजिस्टर्स आहे, CS आणि IP रजिस्टर्समध्ये ते स्टोअर करतं आणि एक्झिक्यूट करतं मेन प्रोग्राममध्ये. RET इन्स्ट्रक्शन इज यूज्ड फॉर दॅट. देन वी हॅव पासिंग पॅरामीटर्स. पासिंग पॅरामीटर्समध्ये काय होतं आपलं, पासिंग पॅरामीटर्समध्ये नथिंग इज देअर. वी आर ओनली सीइंग
व्हॉट ऑल पॅरामीटर्स कॅन बी पास्ड, म्हणजे आपण किती पॅरामीटर्स त्याच्यामध्ये पास करू शकतो. लाईक द इनपुट डेटा, कॉन्स्टंट्स, देअर एक्झिक्युशन्स, ते आपण त्याला पास करू शकतो. फक्त ते मेन प्रोग्रॅममध्ये आपल्याला पास करायचं आहे, इन्स्ट्रक्शन्समध्ये नाही पास करायचं आहे, मेन प्रोग्रॅममध्ये. देन इट कॅन कॉल इट सेल्फ. There are some techniques which we have used to pass the data in the procedure in ALP. Okay, first is using global declare value, second is using register of CPU architecture, next we have using memory location, and fourth is using stack. Then we have example. आता त्या पासिंग पॅरामीटरला आपण कसं त्याला शो करू शकतो. सो whenever we used or we have to draw it, we have to use an example. We have to initialize the data segment, code segment over there. Data segment मध्ये आपण काय इनिशियलाइज करतो, मूव ए, जे काय असेल डेसिमल ते आपण लिहितो. कोड सेगमेंटमध्ये आपण स्टार्ट करतो मेन प्रोग्राम आपला. सो स्टार्ट, मग आपण इथे 2 मूव एक्स बी एक्स त्याला इनिशियलाइज केलेले आहे. मग इथे डेटा सेगमेंट न घेता कोड सेगमेंटमध्येच केलेलं आहे. नंतर कॉल प्रॉक वन प्रोसिजर इथे स्टार्ट केलेले. इथे एक फॉर्म्युला, एक कॅल्क्युलेशन केले, ॲड एक्स अँड बी एक्स ह्याचं ॲडिशन इथं केलेलं आहे. RET म्हणजे रिटर्न केलेलं आहे प्रॉक वन एंड पी, म्हणजे हा जो प्रॉक वन इथं स्टार्ट केलेला आहे तो इथे एंड केलेला आहे आणि तो रिटर्न केलेला आहे वरती. आणि लास्टला काय केलेलं आहे, इथे कोड सेगमेंट आपण कोड एंड्स केलेले आहे एस. जर आपण डेटा सेगमेंट घेतला असेल तर डेटा एंड्स करावा लागेल, पण आपण डेटा पण ह्याच्यातच घेतलेला आहे. एंड स्टार्ट म्हणजे इथे जो आपण प्रोग्राम केलेला आहे तो इथे आपल्याला एंड करायचा आहे. दिस इज द सिम्पल एक्झाम्पल ऑफ पासिंग पॅरामीटर इन प्रोसिजर. क्वेश्चन तुम्हाला पासिंग पॅरामीटरचा 4 मार्क्सला येऊ शकतो. 2 मार्कला व्हॉट इज प्रॉक हे पण क्वेश्चन येऊ शकतो. 6 मार्कला जर प्रोसिजर आलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायचे जे मी आता सांगते. डेफिनेशन ऑफ प्रोसिजर, देन types of procedure which is near and far. We have to explain syntax and example. We have to explain RET instruction and passing parameters in it. How to pass the parameter. हे सगळ्या गोष्टी त्या 6 मार्कच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे, तरच तुम्हाला ते 6 मार्क्स भेटू शकतात. ओके, नेक्स्ट वी हॅव रिएंट्रंट प्रोसिजर अँड रिकर्सिव्ह प्रोसिजर. ओके, जे आपण मागच्या वेळेस बघितलं, जे मागच्या सिंटॅक्समध्ये होतं ते होतं की नियर अँड फार. नियर अँड फार हे काय आहे, टाईप्स आहेत प्रोसिजरचे. जसं मी सांगितलं की आपण रिपीटेड जर इन्स्ट्रक्शन येत असेल तर त्याचा आपण सब प्रोग्राम बनवतो. एक्झाम्पल, जर मी एका प्रोग्राममध्ये अरेथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करते, त्याच्यामध्येच मी ॲडिशन 3 वेळा सेम इन्स्ट्रक्शन यूज करते, तर मी काय करते, त्याचा सब प्रोग्राम यूज करते. ओके, तर ते जर सब प्रोग्राम टू मेन प्रोग्रामला कॉल करायचं असेल तर आपण यूज काय करणार आहोत, नियर, विच इज इंटर सेगमेंट. आणि एंट्रा सेगमेंट म्हणजे काय की 2 वेगवेगळे प्रोग्राम आहेत. म्हणजे एक अरेथमॅटिक ऑपरेशनचा प्रोग्राम आहे आणि एक लॉजिकल ऑपरेटर्सचा प्रोग्राम आहे, आणि त्यांच्यामध्ये जर मला एक्सचेंज करायचं असेल डेटा किंवा कॉलिंग करायचं असेल काही इन्स्ट्रक्शन्स, तर ते काय झालं, फार. मग त्यावेळेस मी काय करणार आहे, दोन्ही मेन प्रोग्राममध्ये फार हे कीवर्ड मी ॲड करणार आहे. ओके, दॅट इज नथिंग बट एंट्रा सेगमेंट. Enter segment refers to near, intra segment refers to far type of procedure. Okay, now what is reentrant and recursive? Reentrant procedure and recursive procedure are the methods. Reentrant काय करतं की जेव्हा पण एखाद्या प्रोसिजरमध्ये इंटरप्शन येतं किंवा रिएंटर्ड येतं किंवा काहीतरी लॉस्ट होतं इन्स्ट्रक्शन, तेव्हा आपण त्या रिएंट्रंट प्रोसिजरमध्ये पडतो. ओके, ते काय करतं, फ्लॅग रजिस्टर दाखवायला म्हणजे शो करायचं विसरून जातं किंवा मग सगळं शो होतं. ओके, इट युजेस स्टॅक टू पास द पॅरामीटर. ओके, रजिस्टर किंवा स्टॅक यूज करतं. ओके, आणि काय करतं, जो फ्लो आहे त्या प्रोसिजरचा तो मल्टिप्लाय होत जातं, मल्टिप्लाय प्रोसिजर होत जातं आणि मग ते एक्झिक्यूट होतं आणि मग इंटरप्ट प्रोसिजर इज एक्झिक्युटेड ॲज सीन इन द नेक्स्ट स्लाइड लाईक दिस. मग जर आपला एक मेन प्रोग्राम आहे, प्रोसिजर आहे, तो काय करतो, कॉल करतो आणि जर इंटरप्ट दिसलं तर तो मल्टिपल टाइम्स तो कॉल करत राहतो. कॉल मल्टिप्लाय इंटरप्ट आणि मग ते इंटरप्शन एक्झिक्यूट होतं, विच इज रिएंट्रंट प्रोसिजर.
आणि खाली आपल्याला दिसते RET कॉलिंग प्रोग्राम. RET विच इज रिटन इन्स्ट्रक्शनमध्ये काय होतं, नॉर्मल तो एक्झिक्यूट होतो सगळे इन्स्ट्रक्शन्स आणि लास्टला तो रिटर्न होतो मेन प्रोग्रामपाशी. दिस इज द फ्लो ऑफ रिटर्न RET इन्स्ट्रक्शन अँड दॅट इज द फ्लो ऑफ रिएंट्रंट प्रोसिजर. हा टॉपिक तुम्हाला येऊ शकतो बट मे नॉट बी ऑल्सो. ओके. Then we have recursive procedure, which is the second method of procedure. Recursive is nothing but it calls itself. आपण म्हणतो ना रिकरंट होतंय, ते रिकरंट म्हणजे रिपीटेडली ते स्वतःलाच कॉल करतंय. एक्झाम्पल, आपण जर कुठले पॅरामीटर्स पास केलेले आहेत एका स्टॅकमध्ये आणि ईच टाइम ते काय करते, स्वतःलाच रिटर्न करतायत व्हॅल्यू एक्झिक्यूट करून, दॅट इज नथिंग बट रिकर्सिव्ह प्रोसिजर. ओके. ईच व्हॅल्यू रिटर्न इज देन ऑप्टेन बाय RET इन्स्ट्रक्शन. म्हणजे इथे आपल्याला काय लागणार आहे, RET इन्स्ट्रक्शन्स इथे लागणार आहेत. ओके. लास्ट इज द ॲडव्हान्टेज ऑफ प्रोसिजर. मग प्रोसिजरचे काय ॲडव्हान्टेज आहे, तर पहिलं आहे ते सिम्पल आणि मॉड्युलर प्रोग्रॅमिंग आहे. रिड्यूस वर्कलोड करतं, डिबग प्रोग्राम करतं. प्रोसिजर इज इझियर. रिड्यूस ऑफ साईज ऑफ द मेन प्रोग्राम आणि रियूज करू शकतो आपण सेम प्रोग्राम मल्टिपल टाइम्स इन अनदर प्रोग्राम. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रोसिजर. Okay, whenever the question arises what is or define a procedure for 6 or 4 marks, you have to explain everything in detail to get or to achieve that 6 marks. Okay. Then we have the next concept, which is macro. We will see in the next lecture. This unit contains 2 videos, which is one is macro phase 1, phase 2 is phase 1 is procedure, phase 2 is macro, which we will cover in the next video, next part. If you like today's lecture, if you liked or got the concept clear, few concept clears, then also it is very much for me. If you like this video, do share, like, comment and follow the channel, subscribe the channel. Okay. Also do join our Telegram link, which is there in description. Okay. If any doubt, do contact me. Okay. Thank you everyone. Thank you.